महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे। या करारामुळे राज्यातील 9 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 5,000हून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण मिळणार आहे। राज्यात पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे। ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी। प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेमुळे थांबलेला 3 महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। महिला व बाल विकास विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 4,500 रुपये जमा होणार आहेत। शिवसेनेचे नेते राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत आपल्या विधानामुळे अनेक वेळा वादात सापडतात। आता अशाच एका विधानावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांनी एका बंडखोर उमेदवाराला जाहीर सभेत थेट दम भरला। आपला जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत आक्रमक झाले। थांब, तुझ्यावर इन्क्वायरी लावतो, महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही, अशा शब्दात सावंतांनी बंडखोर उमेदवाराला दम दिला आहे। त्यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 7 फेब्रुवारीला होणार आहे। या परीक्षेच्या अनुषंगाने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील 7 फेब्रुवारीलाच होत आहेत। अशातच ज्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती झाली होती त्यांना ही परीक्षा देता येणार नव्हती। मात्र सरकारने परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना आता निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे। कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। EPFO संबंधित सर्व कामे आता ऑनलाईन होणार आहेत। EPFO 3.0 सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे। या सुविधेमुळे सर्व कामे सोपी आणि जलद गतीने होणार आहेत। केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे। आता ऑनलाईन EPF क्लेम केल्यानंतर अवघ्या 8 दिवसात PFचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। नाशिकमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली। बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली आहे। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे। या नाराजीतूनच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला। सुनील केदार यांनी ऐन निवडणुकीत पक्षाची साथ सोडल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणानंतर पक्षाची पुढील वाटचाल कशी राहील याची योजना शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांनी आखली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही NDA मध्ये सहभागी होणार होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने दिली आहे। महापालिका निवडणुकांचे निकाल लागले। आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार। याच पार्श्वभूमीवर आता 11 फेब्रुवारीला मुंबईला महापौर मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी नगरसेवकांना या कालावधीत मुंबई न सोडण्याचे आदेश दिले आहेत। महाराष्ट्र सरकारने प्रशासनावर वाढत चाललेल्या आर्थिक भाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नवीन निविदा काढण्यावर आणि यासोबतच खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घातली आहे। मुख्यमंत्र्यांनी सरकारी तिजोरीवरील वाढता ताण लक्षात घेऊन प्रशासनात काटकसरीचे धोरण लागू केले आहे। आर्थिक वर्ष संपत असताना केवळ निधी खर्च करण्यासाठी होणाऱ्या मनमानी खरेदीवर त्यांनी चाप लावत 15 फेब्रुवारीपासून नव्या खरेदीवर आणि निविदांवर कडक बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। सांगली महापालिकेतील अखेर महापौर आणि उपमहापौर पदाचा तिढा सुटला असून महापालिकेत भाजपचे धीरज सूर्यवंशी महापौर तर राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलं आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुढील अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार अशी चर्चा सुरू असतानाच आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हणत मी सोडून अन्य कोणताही व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होईल असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे। भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापार करारात देशाच्या हिताशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही। देशातील शेती व डेअरी उद्योगांचे हितरक्षण करण्यात आले आहे। अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेसोबत भारताला चांगला व्यापार करार मिळाला आहे असे प्रतिपादन केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे।
महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचे सरकार होते त्यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनला परवानगी दिली नाही, कामे रोखून ठेवली, त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर झाला. मात्र आता सरकार बदलल्यावर आवश्यक परवानग्या देण्यात आल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. दरम्यान 2029 मध्ये पूर्ण मुंबईपर्यंत बुलेट ट्रेन धावेल असा विश्वास देखील अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ईशान्य भारतातील मणिपूर राज्याला गेल्या 2 वर्षांपासून राजकीय अस्थिरतेसह जातीय हिंसाचाराचा सामना करावा लागत होता. संघर्ष आणि हिंसाचारामुळे होरपळत असलेल्या मणिपूर राज्याला नवीन नेतृत्व मिळाले आहे. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या भाजप आमदारांनी गटनेते म्हणून एकमताने निवड केली आहे. या निवडीसोबतच ते आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.